टाकण्यासाठी सज्ज आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये वळसा घेतोय. डॉट चेंडू मात्र मैदानावरती केला गेलाय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात केलीच गेली. ते गोलंदाज दादा बोयरेच्या माध्यमातून मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज दादा, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाज दादाच्या माध्यमातून डॉट चेंडूने सुरुवात केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दादा सज्ज. ह्यावेळेस डॉट चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटची संधी इथे मात्र केली गेली होती, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती केला गेलाय. डॉट चेंडूने मात्र मैदानावरती आपण पाहू शकाल बॅक टू बॅक दोन निर्धाव स्वरूपाचे चेंडू यावेळेस केले जात आहेत. गोलंदाज दादा भोईर यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. मागील सामन्यामध्ये थोडेसे मागणे जरूर ठरले होते, परंतु यावेळेस चांगलं कमबॅक. चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याची संधी इथे मात्र सुटलाय झेल. पकडो कॅच, पकडो कॅच जितो मॅच क्रिकेटचं हे समीकरण मित्रांनो, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू यावेळेस मैदानावरती केला गेलाय. एकदा माफ करा चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने फलंदाज आज आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय. एक नंतर संघाला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद एकच्या घरामध्ये. सावध संत सुरुवात आहे, परंतु जीवनदान मिळाले 0 धावसंख्येवरती. तर या मिळालेल्या जीवनदानाचा फायदा मात्र कशा प्रकारे उचलला जाणार हे देखील पाहणं थोडंसं कौतुकास्पद, थोडंसं गरजेचं असेल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी केली जाते. गोलंदाज दादा भोईरच्या माध्यमातून, गोलंदाज दादा उंचपुरा खेळाडू मित्रांनो, अप्रतिम कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केले. 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे केले गेलेत. त्या चेंडूवरती धाव खर्च झाली आहे, त्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी आली होती, परंतु यावेळेस कौतुकास्पद कामगिरी. 5वा चेंडू आपण पाहिलं तर यावेळेस देखील निर्धाव येतोय. 4-5 चेंडूंमागे केवळ 1 धाव. अप्रतिम कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी केली जाते ती गोलंदाज दादा भोईर यांच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाज दादा भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो गोलंदाज दादासाठी झाल्या पाहिजेत. मेडन षटक झालं असतं मित्रांनो जर तो झेल पूर्ण केला असता तर, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना कोणत्याच प्रकारचे स्थान नाही. अशा प्रकारे जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळला जात नाही मित्रांनो. एका षटकाच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती. काहीशी दयनीय स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती काळभैरव या संघाची. तर यावेळेस आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मंगेश साळुंके यांचा मात्र वापर करण्यात आलेला आहे. संघाकडून सांघिक दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज मंगेश साळुंके. तर यावेळेसचा पहिला चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा केला गेला. आतापर्यंत 7 चेंडू फेकले, त्यापैकी 6 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे केले गेलेत. म्हणजे 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्ही 6 चेंडू निर्धाव खेळून काढले तर एक संपूर्ण षटक निर्धाव खेळल्याप्रमाणे आहे मित्रांनो. तुम्हाला निर्धाव चेंडूंची संख्या कुठेतरी कमी करावी लागेल तर आणि तर या सामन्यामध्ये यश संपादन केलं जाऊ शकतं. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेखा
भिरकवलंय आणि त्या चेंडूवरती मात्र षटकार वसूल केलाय. चांगली फलंदाजी यावेळेस मैदानावरती केली जाते. ती फलंदाज अजय पोपेटाच्या माध्यमातून उशिरा का होईना परंतु मोठा फटका आलाय आणि या मोठा फटका येण्याची गरज होती. यावेळेस एक षटकार आल्यानंतर लगेच चेंडूला भिरकावून लावलंय. सीमा रेखा पार, आणखीन एक चौकार. तर मैदानावरती आपण पाहू शकाल चौकार वसूल केलाय तो फलंदाज अजय पोपेटा याने. चांगली फलंदाजीला सुरुवात केली जाते. जरी आघाडीचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असले तरी चौकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वैभव मोहिते चेंडूच्या खाली जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत आपण पाहू शकाल. तत्पूर्वी फलंदाजांकडे अवधी आहे 2 धावा एकवटण्याचा आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाही, म्हणजे केवळ 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 धाव्यांनी संघ पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. 13 धावा 13 रन स्कोर कार्ड वरती. या षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये नीटसा संपर्क नाहीये. ललित केशवांचं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु देऊन जाते काळभैरव संघाला 1 धाव. एका धावेने हा संघ पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. जी धावगती रोखली गेली होती पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय आणि एका चांगल्या सरासरीपर्यंत आता हा संघ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळेस आपण पाहू शकाल मित्रांनो निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडूने 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत 12 पैकी चेंडू जर आपण पाहिले तर 7 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे मैदानावरती येताना पाहायला मिळतात आणि त्याचंच कारण की एका कमकुवत धावसंख्येपर्यंत हा संघ आतापर्यंत आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळतोय. 14 धावा 7.00 ची सरासरी राखली गेली आहे. दादा भोईरला पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय संघाकडून. सांघिक तिसरं तर वैयक्तिक कोड्यातील दुसरं षटक मात्र गोलंदाज दादा यावेळेस घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दादाचं हे षटक देखील निर्णायक असेल. या षटकामध्ये कितपत धावसंख्या येते यावरती देखील सर्वांच्या नजरा असतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारची प्रचिती मैदानावरती पाहायला मिळते. 14 धावा केवळ धावफलकावरती आहेत. मित्रांनो डॉट चेंडूंची संख्या तुम्हाला कमी करावी लागेल तर तुम्ही एक मोठी धावसंख्या मात्र या मैदानावरती उभारू शकता. जर डॉट चेंडू जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाले तर मात्र एक कमकुवत धावसंख्या या मैदानावरती होऊ शकते. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आपण पाहू शकाल. कव्हर सीझर मध्ये फेकला खेळला गेला. 1 धाव इथे धावून पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे मात्र होते पूर्ण. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. 3ऱ्या धावेची संधी, 3री धाव देखील होते मात्र पूर्ण. 4थी धाव होणार का परंतु नाहीये. 3 धावा इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी खराब फेके सुधीर काटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम 3 धावा. ह्या 3 धाव्यांनी संघ मात्र पुढे सरकलाय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन स्कोर कार्ड वरती. अजून देखील 8 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 8 पैकी 4 चेंडू तरी किमान तुम्हाला सीमारेषे बाहेर लगवावे लागतील तर आणि तर तुम्ही हा सामना मात्र कुठेतरी जिंकू शकाल. तर आपण पाहू शकाल यावेळेसचा चेंडू फलंदाज सूरज साठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा होता. पंचांकडे आचारभूत नजरेने जरूर पाहिलं होतं
परंतु पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा येत नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानावरती येतोय. दादा भोईरचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आज मात्र एका सुरेख लाईन आणि लेंथवरती हा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचंच कारण की प्रतिस्पर्धी संघ एका कमकुवत धावसंख्येवरती गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सूरज, प्रयत्न चांगले केले जात आहेत परंतु प्रयत्नांना कोणत्याच प्रकारे यश नाहीये. सूरजची खेळी जर आतापर्यंत पाहिली तर 7 चेंडू या खेळाडूने खेळून काढलेत आणि पहिली धाव मात्र सूरजच्या माध्यमातून 29 यस 4 चेंडू झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत. पाचवा चेंडू गोलंदाज दादा भोईर यांचा. यावेळेस फलंदाज पूर्णपणे शफल होताना पाहायला मिळतोय. ब्लॉकहोलचा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक मुस्तफा. यावेळेस मात्र चेंडू वरती येण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय सीमा रेखा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. तर यावेळेस आपण पाहू शकाल पुढचा चेंडू गोलंदाज दादा यांचा निर्धाव स्वरूपाचा केला गेलाय. इथून मात्र 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या पाहिलीत तर केवळ आणि केवळ 22च्या घरामध्ये. पहिल्या 3 षटकांचा विचार केलात तर प्रत्येक षटकातला पहिला चेंडू निर्धावे आणि प्रत्येक षटकातला अंतिम चेंडू निर्धावे. इथेच आपण पाहिलं तर 6 चेंडू निर्धाव येत आहेत आणि एकूण जर आपण चेंडूंचा विचार केलात तर 18 पैकी 10 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 18 चेंडूंपैकी 10 चेंडू जर तुम्ही निर्धाव खेळत असाल तर कोणत्या प्रकारे तुम्ही कसंच आपण पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करू शकत नाही. तर आपण पाहू शकाल गोलंदाज वैभव मोहितेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मित्रांनो सूरज तब्बल 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे खेळून काढलेत. वैयक्तिक एका धावसंख्येवरती खेळतो. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे धावून पूर्ण केली गेली आहे. दुसरीची संधी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावसंख्या ती मात्र केवळ आणि केवळ 23 धावा. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या षटकातला गोलंदाज वैभव मोहिते क्षेत्ररक्षण सजवत असताना आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 4 क्षेत्ररक्षक हे ऑन साईडला सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ऑफ साईड रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक अतिशय वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहूया गोलंदाज वैभव. यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा 30 यार्ड झोनच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके तुम्हाला मैदानावरती खेळावे लागतील. 4 चेंडू केवळ बाकी आहेत. धावफलकावरती धावसंख्या आली आहे ती केवळ आणि केवळ 24 धावा. 24 ही धावसंख्या धावफलकावरती मात्र एकवटली जाते. यावेळेस चेंडूला कट केलं गेलंय दादा भोईर.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. एक धाव पुन्हा एकदा एकेरीने फारसा फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. कुठेतरी तुम्हाला मोठे फटके मात्र मारावे लागतील जर या सामन्यावरती विजय संपादन करायचं असेल तर. 3 एकेरी स्वरूपाच्या धावा मात्र संघाचा धावफलक केवळ घेऊन जाता येतं 25च्या घरामध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज वैभव मोहितेचा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूला अक्षरशः भिरकावून लावलंय. सीमा रेखा पार. पंचांचा इशारा घेतोय. बऱ्याचशा कालावधीनंतर एक षटकार. तर या षटकाराच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकलाय. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बऱ्याचशा कालावधीनंतर एक मोठा षटकार लगवला गेलाय. तो फलंदाज अजय पोपेटाच्या माध्यमातून सलामीला आलेले ते दोन्ही फलंदाज. अजय पोपेटाच्या बॅटमधून जरूर मोठे फटके आलेत परंतु निर्धाव चेंडूंची संख्या खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते. त्या निर्धाव चेंडूंऐवजी एकेरी दुहेरी धावा जरी असत्या तरी मैदानावरचं चित्र थोडंसं वेगळं असतं. कारण की आपण विचार केला या सामन्यामध्ये तब्बल 10 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. 24 पैकी 10 चेंडू निर्धाव आले म्हणजे येणारी धावसंख्या ही 14 चेंडूंमागे असते. आणि धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. आणि संपूर्ण पूर्वार्धातील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल तो गोलंदाज वैभवच्या माध्यमातून जो भिरकावून लावलाय सूरज पोपेटाने सीमा रेखा पार चौकाराकरिता. म्हणजे अंतिम चेंडू तरी सुखदमय आपण पाहू शकाल तर काळभैरव संघासाठी होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आहे 36. विजय समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धाव्यांची आवश्यकता. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 37 धावांचा पल्ला कशा प्रकारे गाठला जातोय याचं प्रात्यक्षिक धावतं ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया श्रीकांत मुळीक याला. हॅलो. तर चला या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण करायची. संघर्ष संघ एक आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे आणि हे आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग निश्चितपणे केला गेला जाणार का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे मित्रांनो. कारण संघर्ष संघ जो संघ पाठीमागच्या हप्त्यामध्ये या मैदानावरती उपविजेतापद पटकावलं होतं या संघानं तो संघ आपण पाहतोय. निश्चितपणे या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळी साकारले पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. व संघर्ष या सामन्यामध्ये तिसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये विजय संपादित करेल का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. 24 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे.
संघर्ष संघ मैदानामध्ये आपण पाहतोय धडपड करताना निश्चितपणे एक चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय संघर्ष या संघाकडून. चोवीस चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली, ज्या जोडीनं पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली खेळी साकारली होती, डावाची जरूर सावध सुरुवात करून दिली होती. त्यानंतर सुहास नाळे यानं पहिल्या 8 चेंडूमध्ये केवळ 9 धावा जमवल्या होत्या. त्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती त्यानं आक्रमण केलं होतं आणि पूर्ण त्या सामन्यामध्ये 37 धावांची उपयुक्त बहारदार खेळी साकारली होती. म्हणूनच की काय सुहास नाळे त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तो सुहास नाळे ऑन स्ट्राईकवरती, तर ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय ललित केशवान उर्फ लल्ला, तर गोलंदाज आपण पाहतोय कणकेश्वर, जो वैयक्तिक होट्यातील पहिले तर संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय, जो कामटेकडून मारा करेल. तर ऑन स्ट्राईकवरती खेळतोय फलंदाज ललित केशवान. अतिशय चांगला सामना असणार आहे, कारण मी आधीच म्हटलं होतं की दुसऱ्या फेरीनंतरचे सर्व सामने हे चांगले असणार आणि ते सामने आपण पाहतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील चोरस पाहायला मिळाली, या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय तितकीच उत्कंठा निर्माण होणार आहे मित्रांनो. कारण कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी हा सामना एक उत्कंठावर्धक रोमहर्षक सामना पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू कणकेश्वर याचा पहिल्या लोअर प्रतीचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती जरूर चांगला प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवलं गेलं आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, लॉक ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण एका धावेने संघाचं खातं खुलं केलं. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर निश्चितपणे या ठिकाणी एक ही धावसंख्या पाहतोय, म्हणजे अर्थातच येणारे अजून देखील 23 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान गाठायचं आहे. म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये जर फरक पाहिला तर जवळपास 13 ते 14चा फरक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. तो फरक निश्चितपणे भरून काढला गेला जाणार, कारण अशा प्रकारचा फरक निश्चितपणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये म्हटलं जातं. 1 ते 2 मोठे फटके सहजरित्या फरक काढून जातात आणि तशा पद्धतीचा फरक या सामन्यामध्ये संघर्ष संघातील हा हिटर फलंदाज सुहास नाळेच्या माध्यमातून काढला गेला जाणार का. आता चांगला चेंडू पाहायला मिळतोय, लेग स्टिकवरती टाकलेला चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. तो म्हणजे कणकेश्वर हा गोलंदाज आपण पाहतोय जो कॉमटेकडून मारा करतोय. तर ऑन स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे सुहास नाळे. 37 धावांचं आव्हान गाठायचं, जरूर आव्हान सोपं असलं तर इतकंसं सोपं नव्हतं. आता मात्र हेलिकॉप्टर स्कोप केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जबरदस्त जेल टिपलाय सुहास नाळे, याच्या खेळीचा अंत होतोय. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती कोणता फलंदाज येणार, निश्चितपणे या ठिकाणी पर्याय जर पाहिलं तर भीम यादव आहे, किरण ढेंबरे आहे, साळुंके सारखा फलंदाज आहेत. म्हणजेच संघर्ष संघाचा विचार केला तर या संघामध्ये फलंदाजांची फळी असलेला संघ या ठिकाणी भीम यादव याची अनुपस्थिती जरूर या मैदानामध्ये आपल्याला भासते. परंतु आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नौका फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज निलेश साळुंखे. मग या निलेश साळुंखे याच्यावरती जरूर विश्वास दर्शवलाय, संधी जरूर दिली निलेश साळुंखे याला. या संधीचं सोनं करणार का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे, कारण एक या धावसंख्येवरती जरूर पहिला मोहरा गारज झालाय. आता मात्र निलेश साळुंखे यानं पहिल्या चेंडूवरती लगावलेला एक घणाघाती प्रहार, पॉवर प्लेचा फायदा उचलला, चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर, 6 धावण करता. वा, जबरदस्त अफलातून खेळी पाहायला मिळते. निश्चितपणे या ठिकाणी जरूर संधीचं सोनं करतोय तोच म्हणजे निलेश साळुंखे. आणि पंकज असं देखील म्हटलं जातं, ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता असतो. आता मात्र कोणता संघ विजेता ठरेल, जरूर या फलंदाजाला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करतोय, संधी निर्माण करतोय आणि निश्चितपणे या ठिकाणी या चेंडूवरती प्रहार करतोय. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अक्षय भुसारी मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. यांचं बोट आकाशाकडं, दुसरा मोठा झटका बसतोय संघर्ष या संघाला.
जरूर या अगोदर जर पाहिलं षटकार लगावला होता, त्यानंतर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते ती अफलातून आहे. भेदक मारा जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र चौथ्या क्रमांकावरती वर्णी लागते मंगेश साळुंखे. जरूर या ठिकाणी मंगेश साळुंखे यांची वर्णी लागते. निलेश साळुंखे जरूर एक षटकार लगावलाय आणि तो षटकार येणं देखील गरजेचं होतं. त्या षटकाराची कामगिरी जरूर या ठिकाणी चोखपणे पार पाडली आहे. परंतु आता मात्र इथून पुढे सावध पावित आखत या ठिकाणी स्वतःच्या संघाला सावरावं लागणार आहे. धडपड करावी लागणार आहे धावा मिळवण्यासाठी, कारण आयुष्यात धडपड केल्याशिवाय सुद्धा काही साध्य होत नाही आणि हे साध्य करावं लागणार आहे. ते म्हणजेच साळुंखे आणि फलंदाज ललित केशवान या दोन फलंदाजांना 7 धावा धावफलकावरती पाहतोय. प्रगती पथकावरती पहिले षटक मारत असताना ललित केशवान जो सलामीसाठी आलाय अजून देखील मैदानावरती तह धरून उभा आहे. चांगला चेंडू जरूर मिळतो एका धावेनं. धावसंख्येत थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 8. पहिलं सत्र जरूर या ठिकाणी पहिलं पॉवर प्लेचं षटक जरूर समाप्त झालंय. जरूर दोन्ही संघाच्या बाजूने जर पाहिलं 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अजून देखील आमचे गुणमित्र आम्हाला सुचवतील येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी धावा लागायच्या त्या 29 धावा. उगा 29 धावांचा वाटला कशा पद्धतीने केला गेला जाणार, या धावा रोखल्या जातील का? कारण धावफलकावरती धावा जर पाहिल्या 8 ही धावसंख्या. आता मात्र चौकार जरूर लगावलाय. सॉरी, या ठिकाणी चांगला फटका जरूर लगावला. हा चेंडू हा करता सेमी लगत जातोय. पंच आम्हाला दर्शवतील या 4 धावा आणि संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 2 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. आणि चौकाराला जरूर या ठिकाणी केवळ आणि केवळ ललित केशवान याच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकाराला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक, तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे चेंड्याभाई यांच्याकडून अर्थात रोहित यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येणार. पाठीमागच्या हप्त्यामध्ये देखील पाहिलं चेंड्याभाई यांच्याकडून बक्षिसाची खैरात पाहायला मिळाली होती ललित केशवान याच्यासाठी. जरूर एक धाव मिळते. एका धावेने एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतो मुकेश पोपेटा जरूर दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक होट्यातील पहिल्या तर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. तर ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतो ललित केशवान उर्फ लल्ला, ज्याच्या माध्यमातून जरूर आपण पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील 2 चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. आणि या लल्लासाठी बक्षिसाची खैरात आता मात्र थांबत नाही आहे. प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं चेंड्याभाई यांच्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे. चेंडेभाई उर्फ रोहित यांच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी या खेळाडूला बक्षीस लावण्यात येत आहे. या खेळाडूचे खूप वेळे फॅन आहेत, क्रिकेट चाहते आहेत. म्हणूनच की काय प्रत्येक सामन्यामध्ये ललित केशवान याच्यासाठी पारितोषिक लावण्यात येत आहे. ज्यावेळेस ललित केशवानवरती पारितोषिक लावण्यात आले त्यावेळेस ललितनं या मैदानावरती निश्चितपणे चौकारांची टोलेबाजी साकारली, षटकारांची आतिषबाजी साकारली. तसेच पुनश्च या सामन्यामध्ये ललित केशवान
तशा प्रकारची खेळी साकारेल का? जरूर या ठिकाणी चांगला प्रयत्न रिव्हर्स स्वीप या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव जरूर मिळते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथकावरती असताना आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण त्यांना क्रिकेट खेळण्याचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे. असे खेळाडू आपण पाहतोय. संघर्ष संघातील 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 15 चेंडू 23 धावांची अद्याप देखील गरज आहे. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरे षटक प्रगती पथकावरती क्षेत्रक्षणामध्ये जरूर परिवर्तन केलं गेलं जात आहे. तिसऱ्या फेरीतील हा सामना आहे, कारण येथील विजेता संघ निश्चितपणे रॉयल संघासमवेत सेमीफायनलसाठी लढणार आहे. म्हणजे दोन्ही संघांना माहिती हा सामना किती महत्त्वाचा आहे. हवेमध्ये चेंडू आहे, जरूर या ठिकाणी चकवा घेणारा चेंडू टाकला होता, तर मात्र गॅपमध्ये चेंडू आदळतोय. भूमीला दाण होतोय, जमिनीला दाण होतोय. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे जरूर संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं निश्चितपणे गोलंदाज आपण पाहतोय मुकेश याला करता आलेलं नाही आहे, कारण या चेंडूने उंचीही गाठली होती. अंतर देखील जर पाहिलं तर अगदी एष्ट्यांच्या जवळच हा चेंडू या ठिकाणी आदळताना पाहायला मिळाला. नीटसा अंदाज बांधता आलेला नाही, म्हणूनच की काय हा चेंडू भूमीला दान होतोय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एलआयजी यांकडून मारा करणार गोलंदाज मुकेश पोपेटा तर ऑन स्ट्राईक वरती होता. आता मात्र पावलांचा उपयोग केलाय. चेंडू धाडला सीमेरेषे बाहेर. आहा करता चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर. षटकार. आता मात्र चेंट्याभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला मिळते. चेंड्याभाई यांच्याकडून जरूर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. संघाला घेऊन जातोय तब्बल 21 या धावसंख्येवरती ललित केशवान. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र ललित केशवान यानं जरूर चांगला या ठिकाणी सावध पवित्रा हाकलाय. एका धावेत स्ट्राईक रोटेट केलंय. दुसरी धाव होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण, कारण प्रत्येक धावेला या ठिकाणी खूप मोलाचं महत्त्व असतं. कारण असं म्हटलं जातं पंकज, लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व असतं. आणि ही धाव आता मात्र आपण पाहतोय जरूर या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. लॉस फॉर 2 विकेट. समीकरण जर पाहिलं येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. तर निश्चितपणे आता मात्र पारितोषिक वाढलं गेलं जात आहे. प्रत्येक षटकाराला 4000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. केवळ आणि केवळ ललित या फलंदाजासाठी ऑफर आहे. आणि ऑफर आता मात्र ललित कशा पद्धतीने पार पडणार आहे. बँक खातं खुलंय, अकाउंटवरती पैसे जमा आहेत. या अकाउंटवरून पैसे कशा पद्धतीने जमा करतोय पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक. ललित केशवांसाठी प्रत्येक षटकाराला 4000 रुपयाचं पारतो चेंड्या फाय यांच्या माध्यमातून. बघूया क्रिकेट चाहत्यात खूप वेडे चाहते आहेत ललितचे, कारण प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो यांच्या माध्यमातून ललितवरती बक्षिसांची या ठिकाणी खैरात केली जाते. तशाच पद्धतीने या सामन्यामध्ये देखील ललित याच्यावरती पैशांचा वर्षाव पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाराला जरूर 4000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी अद्याप देखील गरज आहे ती 14, तर बरोबरीसाठी 13 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 14 धावा. कारण ललित केशवान कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती आखणार. मंगेश साळुंके या संघातील अतिशय अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे अशा प्रकारचे सामने कशा पद्धतीने खेळून काढायचे. एकेरी आणि दुहेरीवरती जरी मजल दिली तरी देखील त्यांचा संघ सहजरित्या या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकतो. परंतु ते पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कशा पद्धतीने या सामन्याला कलाटणी देतील याच्याकडे सर्वांच्या नजर असतील. कशा पद्धतीने या सामन्याला पुढे नेतील, कशा पद्धतीने या सामन्याला सावरतील हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक. मात्र वा क्रिकेट जबरदस्त या ठिकाणी फटका, त्याहून सुंदर या ठिकाणी प्रयत्न. जरूर या ठिकाणी झेल सुटलाय.
2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेनं एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. ते येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 12 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 धावा म्हटलं की केवळ आणि केवळ 2 फटके असं म्हटलं जातं. हे 2 फटके लगावले गेले जातील का? काही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल. वा, जबरदस्त क्रिकेट, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचीच भाषा आहे क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, वाईट चेंडूवरती प्रहार. आणि निश्चितपणे या चेंडूची शहानिशा पहानिशा केली. त्यांनी ओळखलं या ठिकाणी अतिघाई करणं गरजेचं नाही. एकेरी आणि दुहेरीवरती जरी मजल दिली तर संघ सहजरित्या विजयाच्या समीप जाऊन पोहोचू शकेल. म्हणूनच की काय सावध पवित्र अक्कत खेळी पाहायला मिळते ते म्हणजे मंगेश साळुंके यांची. आता मात्र न समजणारा चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक निर्माण करतोय. प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी आता मात्र आत्मविश्वास घेऊन येतोय. येणारे अद्याप देखील अजून चेंडू बाकी आहेत. या षटकातील 3 चेंडू बाकी आहे, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ येणं देखील बाकी आपण पाहतोय. 9 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र जरूर मोठा फटका लगावलाय. झेल या ठिकाणी टिपला गेला. या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. मूर्ती लहान कीर्तिमान विघ्नेश या ठिकाणी सरतोय सरस. कारण एका मोठ्या अनुभवी खेळाडूला आता मात्र पूर्णपणे जकडून ठेवला. त्यानंतर ते टाकलेले चेंडू अप्रतिम फेतक मारा सामन्यामध्ये रंगत निर्माण केले. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील धावांची गरज 12. बघा ज्या 15 वर्षाचा हा केवळ खेळाडू आहे, परंतु या मैदानावरती अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. कारण ज्या आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 चौकार किंवा 2 षटकार जरी लगावले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक, सॉरी 4000 रुपयाचं पारितोषिक निश्चितच चेंड्याभाई यांच्याकडून असणार आहे. बघा आता मात्र या 2 चेंडूवरती चौकार किंवा षटकार लगावले गेले जातील का हे पाहणं देखील कारण स्वतःचा संघ अडचणीमध्ये, स्वतःच्या संघाला सावरायचं आहे. या ठिकाणी बक्षीस महत्त्वाचं नाही, या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सामना. आणि या सामन्याला कशा प्रकारे कलाटणी देईल ललित केशवान, जो सलामीसाठी आलाय. जरूर एक आक्रमक शैलीची फलंदाजी करतोय. पावलांचा उपयोग जरूर केलाय. चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर, टाकण्याची सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. वा, जबरदस्त या ठिकाणी चौकार लगावला. जो चौकार येणं गरजेचं होतं, जे अंतर कमी करण्याची गरज होते ते अंतर कमी केलंय. संघाला एका सुरक्षित परिस्थितीमध्ये नेहून पोहोचवतोय. संघाची एकूण धावसंख्या 29. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 8. येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु 1 चेंडू निश्चितपणे सामने चित्र पलटू शकला. आणि या चेंडूवरती लगावलेला हा निश्चितपणे एक विजयाचा आशेचा किरण म्हणून पाहिलं जाईल या चौकाराला. आता मात्र येणारे 7 चेंडू 8. आता मात्र पुन्हा एकदा या चांगला बॅक टू बॅक दुसरा चौकार लगावलाय. तब्बल 4000 रुपयाचा मानकरी ठरतोय लल्ला. चेंड्या एफआय यांच्याकडून निश्चितपणे 4000 रुपयाचं पारितोषिक जमा होते लल्ला याच्यासाठी. जबरदस्त फटकेबाजी, एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी तशी हवा अगदी अलगदपणे काढून घेतले लल्ला या फलंदाजानं. समीकरण बदलतंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. आता मात्र विजयाचा चौकार ठोकला गेला जाणार का हे पाहणं देखील तितकंच रोमहर्षक असणार आहे. कारण ललित याचं कौतुक करावं लागेल आणि विशेषतः चेंड्याभाई याचं कौतुक करावं लागेल. कारण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील याच चेंड्याभाईनं याच खेळाडूवरती वारंवार पारितोषिक लावली होती आणि ते पारितोषिक लावत असताना देखील त्या खेळाडूनं उत्तम दर्जाचं क्रिकेट दाखवलं होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील ललित आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करतो. संघाला एकाच भक्कम परिस्थितीमध्ये नेऊन पोहोचवतोय. तर मी विनंती करतो रॉयल संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. या सामना संपल्याबरोबर लगेचच, तरी यातील विजेता संघाला देखील विनंती असेल आपण देखील लगेचच सामना संपल्याबरोबर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विजयासाठी 4 धावांची गरज असणार आहे. ऑन स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतो किरण टेंबरे उर्फ नाना. नाना हा जबरदस्त या हंगामामध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. आता नाना मात्र या चेंडूवरती कशा पद्धतीनं स्वागत करणार. नाना यानं केवळ 1 धाव
कोडलेकर त्यांनी ओळखलं एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या धावा जरी या ठिकाणी काढल्या तरी संघ सहजरित्या विजयाच्या समीप जाऊन पोहोचू शकतो. आता मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खराब कामगिरी निश्चितपणे या ठिकाणी 3 धावा वसूल केल्यात. विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेची गरज. स्वतःच्या जरूर नाणेफेकीच्या जीवावर हा संघ जरूर विजय संपादित झाला आहे. आता केवळ आणि केवळ एका धावेची गरज. ही एक धाव कशा स्वरूपाची असणार आहे. ललित केशवान जर या चेंडूचा सामना करेल, विजयाची धाव कशा पद्धतीने काढेल हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. पावलांचा उपयोग जरूर केला. एक धाव मिळणार कारणावरची संधी. विजेता ठरतोय संघर्ष संघाचं खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये दिवसभर चांगला खेळ दाखवल्याबद्दल काळभैरव पोपटे संघाचं देखील खूप खूप आभार. चला या ठिकाणी यायचं. या सामन्याचा सुपर हिरो ज्यानं 30 धावांची उपयुक्त खेळी साकारली, त्याच्यामध्ये 3 चौकारांची आतिषबाजी तर एका षटकाराची टोलेबाजी साकारली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ललित केशवन उर्फ लल्ला या ठिकाणी यायचंय. तसेच संघनायक देखील आपण यायचंय. चला या ठिकाणी संघर्ष संघाचे संघनायक आपण देखील यायचंय. चला या ठिकाणी याचा ललित केशवान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुपर हिरो ज्याला 30 धावांचे उपयुक्त. तर चेंड्याबाई आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे रोख रकमेचं पारितोषिक द्यायचं आहे. तब्बल प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. तर 2 चौकार लगावले त्यासाठी 2000 रुपये असे तब्बल 4000 रुपयाचा मान करत होतो ललित केशवान उर्फ लल्ला. चला या ठिकाणी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करायचे. मयूर खानावकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी